नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांचं अध्ययन अभ्यास सर्वेक्षण आपण आता केलेलं आहे। या सर्वेक्षणान्वये आपण विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या होत्या आणि रुब्रिक पद्धतीने त्यांचं मूल्यांकन आपण केलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे काय करायचं तर ह्या चाचण्यांमध्ये रुब्रिक पद्धतीने जे मूल्यांकन केलं आपण 0, 1, 2 आणि 3, तर ह्याच्यामध्ये 0 आणि 1 या श्रेणीमध्ये जे आलेले आहेत त्यांचं उपचारात्मक अध्यापन करायचं आहे आणि या अध्यापनासाठी आपल्याला कृती आराखडे तयार करायचे आहेत। तर हे कृती आराखडे म्हणजेच कृती कार्यक्रम। तर हा कसा तयार करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। चला तर आपण पाहूया मराठी विषयाचा कृती आराखडा एक नमुना। इयत्ता 2री ते 5वीसाठी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण होतं। विषय मराठी। त्याची चाचणी घेण्याची तारीख होती 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022। हा आहे कृती आराखडा। इथे माझ्या वर्गातली इयत्ता 2रीच्या मुलीसाठी मी केलेला आहे। विषय आहे मराठी, पण हे इयत्ता निहाय नसून विद्यार्थ्यांचे सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांचे तुम्ही स्तर करा आणि स्तरनिहाय विद्यार्थ्यांचे गट पाडून मगच तुम्ही कृती आराखडे तयार करा। बघा, अनुक्रमांक, अध्ययनातील समस्या किंवा त्रुटी, पहिला घटक। आता याच्यामध्ये जे आहे कुठली समस्या त्याला आली आहे, कुठली त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेली आहे ते इथे नमूद करायचं आहे। दुसरा आहे कृती। कृतीमध्ये तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात ते द्यायचं आहे। साहित्य काय वापरणार आहात त्याच्यासाठी ते लिहायचं आहे। सुलभक कोण असणार आहे तर शिक्षक किंवा वर्गमित्र। अपेक्षित कालावधी किती असणार आहे तर साधारण मी 1 महिन्याचा इथे घेतला। दिनांक, मी इथे मुद्दाम दिनांक घेतलेले आहेत कारण बरीचशी कामं असतात शिक्षकाला किंवा अधेमध्ये सुट्ट्या देखील असतात, त्यामुळे आपल्या अध्यापनामध्ये परफेक्शन आलं पाहिजे आणि बरोबर तेवढे दिवस त्या विद्यार्थ्याला दिले गेले पाहिजे। त्यानुसार मी इथे तारखा दिलेल्या आहेत। त्यानंतर आहे अध्ययन निष्पत्ती, काय निघेल त्याच्यातून तो शेवटचा कॉलम आहे आणि ह्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला आपल्या पुस्तकात देखील पहिल्या पानावर आढळतात। तर इथे मी एक समस्या घेतलेली आहे, ती आहे स्वरयुक्त चिन्हांसहित वाचता न येणे। म्हणजे मुळाक्षरांची ओळख आहे पण स्वरयुक्त चिन्हांसोबत वाचता येत नाही, म्हणजे त्याचा जास्त सराव नाही। तर इथे कृती मी काय घेणार आहे तर अक्षराला काना जोडणे, काना जोडलेले शब्द वाचा। आता याच्यामध्ये साहित्य घेतले अक्षर व शब्द कार्ड। तुम्ही इथे आपल्या भाषा समृद्धी पेटीचा देखील वापर करू शकता। आपल्याकडे त्या मराठी विषयासाठी पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत। त्यानंतर सुलभक शिक्षक किंवा वर्गमित्र आणि मग 1 महिना ढोबळमानाने दिलाय, पण दररोज किती वेळ देता तर रोजचे 30 मिनिट आणि तारीख दिलेली आहे इथे, तुम्हाला दिसतच असेल 6, 7, 8। अध्ययन निष्पत्ती, अक्षराला स्वरचिन्ह जोडतात, शब्द तयार करतात व लिहितात। आता पुढे अक्षराला वेलांटी जोडणे, वेलांटी जोडलेले शब्द वाचन। त्याच्यामध्ये अक्षर व शब्द कार्ड घेतला आहे साहित्य। आणि पुढे बघा, याला तारखा वेगळ्या दिल्या आहेत 9, 10, 11। अक्षराला स्वरचिन्ह जोडतात, शब्द तयार करतात आणि लिहितात, तीच निष्पत्ती येणार आहे। कारण तुम्ही एक घटक एका दिवसात शिकवू नाही शकत, त्याचा सराव पण होणार नाही, त्यामुळे साधारण 2-3 दिवस तरी दिले गेले पाहिजेत। तर कानासाठी दिलेत, वेलांटीसाठी दिलेत, उकारासाठी, मात्रासाठी, अक्षराला बघा 1 काना 1 मात्रासाठी अगदी
आहापर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी काय काय वापरता किंवा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी घेत असाल, एखादा खेळ घेत असाल, जे काही तुम्ही घेत असाल ते तुम्ही इथे नमूद करू शकता. त्यानंतर इथे काही तारखा दिलेल्या आहेत बघा. तर ह्या तारखा मी इथे टाकलेल्या आहेत. आणि निष्पत्ती काय, तर तेच की स्वरचिन्ह जोडून शब्द वाचन करतात, तयार करतात शब्द. दुसरं आहे आता ही जी समस्या होती पहिली, या समस्येला मी साधारण 1 2 3 साधारण 15 दिवस दिलेले आहेत. आणि आता श्रुतलेखन करता न येणे, तिला श्रुतलेखनसुद्धा करता येत नाही आहे. मग त्याच्यासाठी काय करणार, तर जोडाक्षर विरहित श्रुतलेखन आधी घेणार. शब्द कार्ड आणि पट्ट्या, शब्दपट्ट्या त्याच्यासाठी वापरल्या. तर साधारण साधे झाल्यानंतर स्वरयुक्त चिन्ह जोडून तुम्ही त्यांना श्रुतलेखन देऊ शकता. त्यासाठी मी इथे साध्या शब्दांसाठी 1च दिवस दिला आहे, कारण तिला साधे शब्द येतात, तिला स्वरचिन्हांचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर जोडाक्षरयुक्त शब्द ओळख, क ते ज्ञ अक्षरांना क्या जोडणे, जोडाक्षर तयार करणे, वाक्यलेखन. तर इथे बघा, इथे मी उपक्रमसुद्धा घेतलेला आहे की दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द बनवा व लिहा. कुठलेही अक्षर त्यांना द्यायचं, जसं म दिला तर म पासून सुरू होणारे शब्द लिहा, शब्द बनवा, असं तुम्ही त्यांना घेऊ शकता त्यांचं. तर दिलेल्या अक्षरापासून शब्द बनवते, ही निष्पत्ती झाली. आता हे सगळं करत असतानाच मी जरी 1 महिन्याचा माझा हा कार्यक्रम असला तरी देखील मी दर आठवड्याला त्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं, त्याचं आउटपुट काय येतं आहे ते मी चेक करते. एक छोटीशी परीक्षा किंवा चाचणी घ्यायची त्यांची, आणि अगदी त्यांच्या वहीतही घेतली तरी चालेल. तर अशी साध्या स्वरूपात चाचणी घेऊन आपण चेक करत राहायचं दर आठवड्याला, म्हणजे साधारण शनिवारी, आणि बघायचं. मग पुन्हा जर का त्याला ते जी त्याची त्रुटी होती ती दुरुस्त झाली तर ठीक, नाही झाली तर आपण पुन्हा त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन त्याला वारंवार त्याच्याकडून सराव करून घेऊन काही अध्यापनाची थोडीशी वेगळी पद्धत काही रंजक पद्धत वापरून अजून आपण त्याला ते परिपक्व त्याच्यात तो झाला पाहिजे. तर इथे अजून अध्ययनातील एक समस्या घेतलेली आहे, जोडाक्षरयुक्त शब्दांच्या वाचनात अडखळणे. म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्द व्यवस्थित वाचत नाहीत. कृती काय, जोडाक्षरयुक्त शब्द वाचन, साहित्य तक्ता, सुलभ शिक्षक वर्गमित्र. अपेक्षित कालावधी 6 फेब्रुवारी ते 6 मार्च, रोज 30 मिनिट. आणि दिनांक घेतलेली आहे. या दिनांकाला मी काय घेणार आहे, तर वाचन घेणार आहे जोडाक्षरयुक्त शब्दांचं. एक मुद्दा जो आहे त्याला अगदी दिवस मोजून दिलेले आहेत. अध्ययन निष्पत्ती जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन करते. त्यानंतर जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन, अक्षर कार्ड्स, लाकडी कटआउट्स, शिक्षक वर्गमित्र, सुलभक म्हणून. आणि याच्यासाठी तुम्हाला जसा वेळ देता येईल तसं तुम्ही द्या. तर इथे साधारण 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे मी. जोडाक्षरयुक्त साध्या छोट्या वाक्याचे वाचन करतील. त्यानंतर मग परिच्छेद वाचन, 3-4 वाक्य असलेले परिच्छेद, मग श्रुतलेखन, शब्द, वाक्य, वाचन कार्ड, शिक्षक वर्गमित्र. आता इथे मी एक सांगू इच्छिते की तुमचा विद्यार्थी किती कॅप्चर करणार आहे पटापट, किती लवकर त्याच्या लक्षात येतं आणि तो हे करू शकतो. त्याप्रमाणे आपण आपल्या तारखा द्यायच्या आहेत, त्याप्रमाणे आपण कालावधी सेट करायचा आहे. आणि आपल्याला हे सगळं माहिती असतं की हा विद्यार्थी किती दिवसात हे करू शकेल. तर त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं आहे.